अरे 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 देवा, काय झालं काय झालं? अहो आंघोळीला केलता ना, काय झालं तुम्हाला? दिसत नाही का तुम्हाला? खाज सुटली मला. अहो पण आता तर तुम्ही बऱ्या होता ना, एकदम काय झालं? असं खाजवाया काय लागलाय? काय झालं? अगं तू गप्प का जरा. एक जालीम उपाय सांगू का? बोल बोल लवकर बोल. शेण हो, गाईचं शेण ते थोडंसं आणून देते, अंगाला लावा, बरं वाटेल. नाहीतर खाल्लंच आहे, आता अंगाला लावा. शेण नाही लावायचं मला. मी गॅरीलाच फोन करते. अहो आता ते तिथं बसून तुम्हाला काय सांगणार आहे, काय करणार आहे? हाँ बोल बच्चा. गॅरी प्लीज लवकर कर ये, प्लीज. मला खूप त्रास होतोय, मला माहित नाही काय झालंय ते. अगं पण असं काय अचानक झालं? तू आंघोळ केली होतीस ना? अरे हो, आंघोळीला गेले होते तेव्हा ते सगळं झालं ना. प्लीज तू घरी ये लवकर. एक काम कर, तू काहीतरी त्याला मलम लाव, किंवा खूपच त्रास होत असेल तर डॉक्टरला दाखवू ना. काहीतरी रॅश आली असेल अगं. आणि मी तरी घरी येऊन काय करणार आहे आता? अरे माझी नाही हालत, एकटी डॉक्टरकडे जायची. प्लीज लवकर निघून ये रे घरी. हॅलो प्लीज ये लवकर. काय हो, मी समोरच्या घरात कामाला जाते, तुम्ही बसा खाजवात माकडावानी. वापर दिसते का कमी? नाहीतर काय माकडावानी चाललंय की खाजवत शेणा. थोडं शेण आणून देऊ का अंगाला लावाया? नको रे, काय शेण बे. काय होऊन बसलं हे? चांगल्या मसाला कांडायला बायका मिळाल्या होत्या, त्या पावडरने सगळी वाट लावून दिली. बाले मला सांग, तू तिकडे येऊन गेल्यानंतर कोण कोण येऊन गेलं तिकडे? नाही ना, कोणीच तर नाही. म्हणजे मी गुप्ते भाऊंकडे होते, त्या बायका आल्या, त्यांना गरम होत होतं म्हणून त्यांनी फॅन लावला, तर ती पावडर पडली खाली आणि त्यांना खाजायलाच लागलं ना. मला तर काहीच सुचून नाही राहिलं, डोकंच चालायचं बंद झालंय. दादा, मी सकाळपासून गुप्ते भाऊंकडेच काम करत होते, मध्ये तर कोणीच नाही आलं. नंतर एकदम त्या बायकाच आल्या. मग हे अचानक कसं झालं हेच नाही समजून राहिलं मला. मला ठाव आहे कोणी केलं ते. बकुळा मावशी? हा. कोणी केलं? दुसरं कोण? ही शेणा. शन्या? हा, वाटलंच मला. घरोघरी हेच चालतं. अरे मी म्हंटलच, आमच्या हिनं अजून तोंड कसं उघडलं नाही. किती वेळा सांगितलं आपलं आपलं आवरायचं म्हणून? हा आई, माझी काम मीच करतो. तूच मला हेल्प करते. पाहिलं, एकदम नानाजींवर गेलाय, म्हणजे बोलण्यात बसतात. हो, तुझा गुण घेतलाय ग. आई हे बघ, मी तर तयार झालो. तयार झालो म्हणे. बूट घातलेत ना म्हणे तयार झालो. बूट सुद्धा घालता येत नाही बघ तुला. कुठलेही बूट कुठेही घालतो, उलटी बुट घालून ठेवतो ना. हा चल, नेहा तयार झाली का बघू रे. जा चल जा, नीट बघ. राधिका, पाहिलंच ना, हा यांचं वाटाणे सोलणं कमी आणि खाणं जास्ती चाललंय. ही असली यांची मदत. राहू दे ना नानीजी, भाजी 2 बटाटे जास्त घाल. छान, आता तू त्यांचीच बाजू घे. हा, आम्हाला काही बोलणार नाही, माझ्या मुलीचा गुणच आहे तो. काऊन बोलू उगाच? तुम्ही एवढे सगळे मदत करून राहिलात. महाजन आणि काका काकू तर सगळं काम सोडून इथे आले. अहो कसलं आलाय काम? घरी दिवसभर भांडत बसतो, इथे तुमच्याकडे येतो ना म्हणून मन गुंतून राहतं राधिकाच्या कामाच्या व्यापामध्ये. हो, चांगलंच आहे ना. राधिके, तुझं ऑफिस झालं ना की आम्ही दोघंही तिकडे येणार, मी आणि महाजन. कशाला? तुला काय करायचं आहे? तू आज आपली मध्ये 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 बोलते, आम्ही बघून घेऊ काय ते.
करणार का हो तुम्ही जाऊन दोघं तिथे लुडबुडच ना? आम्ही दोघं लक्ष ठेवणार तुमच्यावर. तुम्ही काय करताय ते सुपरविजन. या मला कोण थांबवेल? बरं, थट्टा पुरे झाली. राधिका, तुझ्या बायका यायची वेळ झाली. हा, तयारी कर. आणि अथर्वला सोडायचं ना. हो नानीजी, जाऊन राहिले ना. चला येऊ का? हा ये. काय अशी आपण बडबड करत बसलो ना की हिचं पण इकडे लक्ष राहतं. नाही तर काळजी करत बसते. खरंय, ही ना कायम अशीच बिझी राहिली पाहिजे. मस्त. खरंच आहे. हाय. काय बच्चा, ठीक आहे ना आता? ओकेस ना तू? हा ओके ना. गॅरी, आय टेल यू, काल खूपच वाट लागली यार. हसतो काय तू? अगं मग काय करू, हे कोणामुळे झालं सगळं आणि परिणामही तुलाच भोगावे लागले ना. तरी मी तुला सांगत होतो, या असल्या प्रकारांनी तू राधिकाला कधीही हरू शकणार नाहीयेस, हो की नाही? मग काय करू? तू तर काहीच करत नाहीयेस. तू काहीतरी करणार होता जयंतीचं काम थांबेल, पण ते काहीच झालं नाहीये. तुझ्यापेक्षा मी बरी आहे, ऍटलीस्ट मी काहीतरी प्रयत्न करते. हे बघ, कुठलंही टार्गेट जेव्हा अचीव्ह करायचं असतं ना, तेव्हा अशी घाई करून चालत नाही. हॅव सम पेशन्स. या राधिकाचे सगळेच प्लस आणि मायनस पॉइंट्स मला माहिती आहेत. बघ असतो काय बघू? माहिती आहेत ना सगळे पॉइंट्स तुला. मग कर ना काहीतरी. डू समथिंग अबाउट इट यार. एक तर चिटणीसने एवढं सगळं काम दिलंय तिला. तू त्याच्याशी जाऊन बोललास, त्याचंही काही नाही झालं. त्यांनी काही ऐकलं नाही तुझं. प्लस त्या गुप्तेचं घर मिळालं तिला आता काम करायला. तिचं काम वाढत चाललंय यार खूप. तू कर ना काहीतरी. हो बच्चा, बघतो मी. हे जरा एक ईमेल करतोय, ते संपवतो आणि बघतोच मी आता. ऑफिसची का? मग ऑफिस मध्ये जाऊन कर ना. इथे राधिकाचा एवढा मोठा टास्क आहे, तो जास्त इम्पॉर्टंट आहे यार. ए सोड, तुला काही जमणार नाही. थांब मीच बघते काय. अगं 2 मिनिटं, एक मेल कर. बच्चा बच्चा. वहिनी, बायका नाही आल्या अजून? हो ना. पहा ना, या पोरीमुळे तर काहीच काम नाही होऊन राहिलं. येणार होत्या या बायका, अजून काऊन नाही आल्या कुणास ठाऊक. आलेच. या. काय बरं वाटतंय का आता? बरं वाटतं. डॉक्टरकडे गेली होतीस का चंद्रा? हो गेले होते. कमळा, तू कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ करायला सांगितली सगळ्यांना. मग कसली खाज आणि कसली खुजली, आणि डॉक्टरचं औषध होतच की. बर, पण औषध घ्या. खूप खर्च आला असेल ना? नाही काय नाही. हे घ्या. नको नको, राहू दे राहू द्या. राधिका, ते खरंच नको. नाही काय नाही, घे. मला माहितीये ना, घर काय पाणी वाऱ्यावरती चालतं का? तरी पण नको बाई. घे बरं, घे. तू पण घे. चला कामाला लागूया. राधिका ताई, आज सगळंच काम संपवायचं. आजचा दिवस नाही वाया घालवायचा. हा चला बरं. वहिनी, हा गुरुनाथ, जा ना, निघा ना तुम्ही. कामाचा टाइम आहे, गिराईक वाट बघते माझी. एक मिनिट बघू बरं हे काय चटण्या द्या. हे विकून असे कितीचे पैसे मिळणार आहेत तुला? मी एक काम करते, हे 3 पाकिटं घेते. गॅरी प्लीज मला पैसे दे ना. काय झालं?